छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं। छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्याहून सुटकेच्या प्रसंगावर भाष्य करत एक नवा दावा राहुल सोलापूरकर यांनी केला। आग्रा इथून सुटका करून घेण्यासाठी पेटाऱ्यांचा वापर करण्यात आला नव्हता, तर छत्रपती शिवाजी महाराज हे औरंगजेबाच्या अनेक सरदारांना लाच देऊन आग्र्याहून सुटून महाराष्ट्रात परतले, असा दावा अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केला आणि याच वक्तव्यावरून आता वाद उफाळून आला। दरम्यान यावर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, सुनील तटकरे आणि अमोल मिटकर यांनी काय प्रतिक्रिया दिली ती पाहूया। अरे काय या लोकांना वेळ लागलाय का काय लागलाय? हे कोण आणि औरंगजेबाला लाच देणार असं ते सांगतात। अरे औरंगजेबाकडे सगळ्या अख्ख्या देशाचं राज्य होतं, त्याला कोण काय लाच देऊ शकतो? काहीतरी आपलं वाटेल ते विधानं करतायत। ही जी काय विकृत मनोवृत्ती जी आहे, जे स्वतः कोण किती पात्रतेचे काय तो भाग वेगळा आहे, त्याबद्दल काय मी बोलणार नाही। पण छत्रपती शिवरायांच्या बद्दल अशा पैचं जे काय वक्तव्य केलेलं आहे, मी ते सांगतो की अत्यंत निंदनीय आहे। अशा विकृत मनोवृत्ती म्हणतोय मी, व्यक्ती नाही म्हणत, मी मनोवृत्ती म्हणतोय, त्या ठेचून काढणं आवश्यक आहे। महाराष्ट्र सरकारने अशा नराधमांना पाठीशी घालू नये। जर याला हिरकणीचा बुरुज माहीत नसेल तर याला टकमकीचं टोक दाखवावं का, असा संताप शिवप्रेमी व्यक्त करत आहेत। त्यामुळे सोलापूरकर यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आपण कायदेशीर कारवाई कराल अशी मला अपेक्षा आहे। दरम्यान भांडारकर प्राच्यविद्या संस्थेचे विश्वस्त राहुल सोलापूरकरांवर कारवाई व्हावी याकरिता पुण्यात मराठा सेवक संघटनेतर्फे आंदोलन करण्यात आलं। एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी करत राहुल सोलापूरकरांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं। भांडारकर प्राच्यविद्या संस्थेसमोर हे आंदोलन झालं। दरम्यान निवेदन देण्यासाठी संस्थेनं परवानगी न दिल्यानं मराठा आंदोलक आक्रमक झाले होते। माध्यमांच्या तर्फे आमचा त्या राहुल सोलापूरकरला इशारा आहे। तुमच्या माध्यमांमार्फत आमचा त्या राहुल सोलापूरकरला इशारा आहे। पुण्यात चुकून बी कुठल्या गल्लीत हिंडू नको, रस्त्यावर त्याला लांब राहिलं, तुला दिसतं तिथं ठोकणार आम्ही। अशी विकृती आम्ही पुणेकर कपून घेणार नाही, संबंध महाराष्ट्र असली विकृती कपून घेणार नाही। जे उठसूट काही बोलते आणि महाराजांविषयी बोलणार अजिबात नाही। याचा तात्काळ राजीनामा घ्यायचा आणि त्यांनी माफीनामा जाहीरपणे घ्यायचा आणि राजीनामा जर तात्काळ घेतला नाही तर आम्ही संस्थेने येत्या काळात जे परिणाम होतील त्या परिणामांना सामोरायची तयारी ठेवावी। दरम्यान या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची आणि मोठी अपडेट हाती येते। छत्रपती शिवरायांबद्दल केलेल्या वक्तव्याप्रकरणी अखेर अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी माफी मागितलेली आहे। माफी मागताना त्यांनी काय म्हटलंय आपण पाहूया। नमस्कार। छत्रपती शिवाजी महाराज की जय। मी अभिनेता राहुल सोलापूरकर। साधारण 1.5-2 महिन्यापूर्वी रीमा अमरापूरकर यांच्या एका पॉडकास्टवरती मी एक 50 मिनिटं मुलाखत दिली होती। त्या मुलाखतीच्या दरम्यान एका प्रश्नाला उत्तर देताना मी इतिहास आणि इतिहासातल्या रंजक गोष्टी कशा बनतात याविषयी बोलताना छत्रपती शिवरायांच्या आग्र्याहून सुटका या विषयावरती काही गोष्टी बोललो। बिकानेरच्या राजवाड्यामधले काही पुरावे, राजस्थानची काही कागदपत्र, फारसी उर्दू अशा ग्रंथांमधले आणि औरंगजेबाच्या जवळच्या माणसांचे काही गोष्टी या ज्या वाचायला अभ्यासायला मिळालेल्या होत्या त्यामधल्या काही गोष्टी सांगून मी बोललो। आणि हे बोलताना महाराजांनी कोणाला रत्न दिली, कोणाला पैसे दिले, काय काय केलं, हे सगळं याचं फक्त एकत्रीकरण करताना महाराजांनी इतर लोकांना औरंगजेबाच्या जवळच्या कशा पद्धतीने आपल्या बाजूला वळवून घेतलं आणि तिथनं स्वतःची सुटका करून घेतली हा विषय मांडताना मी लाच हा शब्द वापरला। साम दाम दंडभेद अशा चारही पद्धतीने छत्रपती शिवराय फार मोठे राज्यकर्ते होऊन गेले, याविषयी मी वेगळं सांगायची गरज नाही। किंबहुना छत्रपती राजर्षी शाहू महाराजांची भूमिका मी अत्यंत व्यवस्थितपणे पार पाडली होती, अत्यंत नेकीनं सगळा इतिहास अभ्यासून। आणि जगभर गेली अनेक वर्ष वंदनीय पूजनीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयीची अनेक विषयांवरची व्याख्यानं जेवढा अभ्यास माझा आहे त्याप्रमाणे उत्तमरित्या देण्याचा मी प्रयत्न करत असतो आणि जगभरच्या लोकांनी ते वाखाणलेलं आहे। त्यामुळे छत्रपती शिवरायांचा अपमान करायचा
हे माझ्या मनात येऊ सुद्धा शकत नाही, त्याचा विचार सुद्धा होऊ शकत नाही. कुणीतरी फक्त त्या पॉडकास्टमधली 2 वाक्य काढून महाराजांनी लाच दिली असा हा बोलला असं म्हणून त्याच्यावरनं जे काही संपूर्ण गदारोळ उठवायला प्रयत्न केला आहे, माझं असं प्रामाणिक सांगणं आहे, यातला कुठलाही हेतू माझा महाराजांचा एवढासा सुद्धा नखबर सुद्धा अपमान करण्याचा नाही. मी इतिहास रंजक कसा केला जातो तेव्हा छत्रपती शिवरायांचा अपमान करण्याचा माझा कुठलाही हेतू नव्हता असं राहुल सोलापूरकर यांनी म्हटलेलं आहे. आणि शिवरायांबद्दल केलेल्या वक्तव्याप्रकरणी राहुल सोलापूरकर यांनी माफी मागितलेली आहे. तर दुसरीकडे सोलापूरकरांच्या पुण्यातील घराबाहेर सध्या निदर्शनं देखील सुरू असल्याची माहिती मिळते. संभाजी महाराजांविषयी होता याला पूर्णपणे हिंदू आणि आपण मराठी म्हणून जबाबदार आहोत. वेळच्या वेळी जर आपण उत्तर द्यायला शिकलो तर इथून पुढे या अशा गोष्टी होणार ते राहुल नाही. सोलापूरकर यांच्याकडून एकीकडे दिलगिरी व्यक्त करण्यात येते, दुसरीकडे त्यांच्या घराबाहेर देखील आता आंदोलन करण्यात येते. निदर्शनं सध्या सुरू आहेत. पाठपुरावा केला पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.